नव्या सरकारच्या स्थापनेआधी आता घडामोडींना वेग आलेला आहे। मंत्रालयातील दालनात आवरावर सुरू झालेली आपण दृश्यामध्ये बघू शकतो आता, कारण नव्या सरकारच्या स्थापनेआधी सगळ्या घडामोडींना वेग आलेला आहे। नवीन सरकार येणार आहे, अनेकांची खाती बदलली जातील, आवराआवरीला आता सुरुवात झालेली आहे। अनेक ठिकाणी सामान शिफ्ट केलं जातंय, अनेक मंत्र्यांनी दालनातील सामान काढलेलं आहे, त्याची दृश्य। विधानसभा निवडणुका झाल्या, निकाल लागले आणि आता सर्वांना वेध लागले ते म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराचे। आणि आता एक नवीन मंत्रिमंडळाचं लवकरच एक नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे। आणि त्याचमुळे कुठेतरी जे जुनं मंत्रिमंडळ होतं महायुतीच्या काळातलं, त्या मंत्र्यांच्या दालनातील मंत्रालयामध्ये ते जे मंत्री होते त्यांच्या दालनातील सर्व सामानाची शिफ्टिंग जी आहे ती या ठिकाणी आपण पाहू शकता की प्रत्येक मंत्र्यांच्या दालनातील सामानाचं शिफ्टिंग या ठिकाणी होत आहे, कारण नवीन मंत्रिमंडळ जे आहे ते अस्तित्वात येणार आहे। आणि म्हणूनच कुठेतरी प्रत्येक मंत्र्यांच्या दालनामध्ये ज्या काही फाईल्स असतील किंवा महत्त्वाचे काही डॉक्युमेंट्स असतील, तसेच इलेक्ट्रॉनिक सामान असेल, या सर्वांचं शिफ्टिंग जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। तसंच आपण या ठिकाणी पाहू शकतो की जे मंत्रालयामध्ये जे कपाट असतील, मंत्र्यांच्या दालनातील जी वेगवेगळी कपाटं असतील, जुनी कपाटं असतील, ते देखील शिफ्टिंग केलं जात आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे आणि त्याचमुळे कुठेतरी या नवीन मंत्रिमंडळामध्ये नवे चेहरे असणार आहेत। म्हणूनच कुठेतरी जे जुने मंत्री होते, जुने मंत्रिमंडळात होते, त्यांच्या दालनातील आता हे जे सामान शिफ्टिंगचं काम जे आहे ते आता मंत्रालयात सुरू झालेलं आहे। कॅमेरामॅन नितीन बोधारेंसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई।